नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, संतोषने सांगितलं पोलिसांना चक्क जयंतचं खरं सत्य. तर दुसरीकडे मात्र सगळ्यांसमोर येणार आता जयंतचा खरा चेहरा. नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे आपल्या जानूला आता पूर्णपणे तिच्या पाठीमागे भूतकाळात काय काय घडलं हे काहीच आठवत नाहीये. पण ह्या सगळ्याचा सगळ्यात मोठा परिणाम झालेला असतो आपल्या विश्वावरती. त्याला वाटत असतं की माझं एवढ्या वर्षीचं आपल्या जानूसोबत असणारं नातं याचा काहीच आता उपयोग राहणार नाही का. त्याच्यामुळे बिचारा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि स्वतःच्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळं देखील आपल्या विश्वाने स्वतःच्या हाताने केलेलं असतं. त्या बिचाऱ्याला वाटत असतं की आपण दुसऱ्यांची मदत केल्याच्या नंतर सगळे लोक सारखेच असतात. पण त्याला माहीत नाही की त्याच्या आईच्या मृत्यूच्या पाठीमागे 99% ह्या दळवींची कुटुंब आहे. कारण की दळवींच्या लोकांमुळेच आज त्यांनी स्वतःची आई देखील गमावलेली आहे. दुसरीकडे मात्र तुम्ही पाहिलंच की सईच्या मनामध्ये देखील खूप मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे आपल्या विश्वाला घेऊन. कारण की तिला असं वाटत असतं की हे सगळं त्या जानूने केले ना, तिला नाही सोडणार मी, तिचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही काकू, अशी तर आपल्या सईने शपथच घेतलेली असते. आणि तिने फायनली बरोबरच केलेलं आहे. कारण की ह्या जानूला आणि ह्या दळवी लोकांना योग्य ती वाट त्यांची लागलीच पाहिजे आणि त्यांना योग्य ती शिक्षा देखील झालीच पाहिजे. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच ह्या भावनाने किती मोठा मूर्खपणा करून ठेवलेला आहे. कारण की ह्या भावनाला असं वाटत असतं की ही म्हणजे सगळ्यात शहाणी आणि बाकीचे सगळे वेडे लोक आहेत. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानूला आता पूर्णपणे काय आठवत नाही. तिने सांगितलंय की भावनाताई, तुझं लग्नच झालेलं नाही, मग तू हे मंगळसूत्र साडी हे का घालते. तर आता चक्क ह्या जानूसाठी भावना स्वतःचं मंगळसूत्र हे सगळं काढणार आहे आणि आपल्या सिद्धूसोबत झालेलं होतं ना लग्न तिचं, तर हे सगळं ते आता विसरणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा मित्रांनो, ह्या भावनाने आणि ह्या दळवी कुटुंबाने आपल्या सिद्धूच्या आयुष्याची तर वाट लावलेलीच आहे आणि दुसरीकडे मात्र विश्वाच्या आयुष्याची तर वाट ह्या दळवींनी आधीपासूनच लावत आलेले आहेत. ह्या सगळ्याला जबाबदार ह्या लक्ष्मीच्या मुली आणि तिचे ते जावई आहेत. कारण की हा हरामखोर जयंतने तर ठरवलेलं असतं की माझ्याबद्दलचा अख्खा भूतकाळ जानूला माहीत होता, पण आता फायनली तिला जर काय आठवत नाही तर मी तिला परत मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मी परत तिचं मन जिंकलं, तिच्यावरती प्रेम केलं की ती माझ्या आयुष्यात येईल आणि त्याच्यानंतर ना माझं सत्य कोणाला कळेल ना मी कोणासमोर येईल, असं ह्या हरामखोर जयंतला वाटत असतं. पण हा तो पूर्णपणे विसरून गेलेला असतो की त्याने किती जरी आणि काही जरी प्रयत्न केले ना तरी शेवटी त्याच्या वाट्याला काय येणार आहे. कारण की त्यांनी केलेलं पाप आहे त्या सगळ्याची शिक्षा त्याला भरावीच लागणार आहे. तर दुसरीकडे ह्या लक्ष्मीच्या मुली म्हणजे ही स्वतःला किती शहाणी समजणारी भावना तुम्हाला माहीतच आहे. ज्यावेळेस मात्र आजीने भावनाच्या मंगळसूत्रावरती हात टाकला होता आणि तिचं मंगळसूत्र तोडलं होतं, त्यावेळेस मात्र या भावनाने किती मोठा पराक्रम उभा केला होता तुम्हाला माहितीच आहे. तिने घरामध्ये एवढं मोठं वादविवाद निर्माण केला होता की चक्क सिद्धूला त्यांच्या घरापासून कायमचं तोडलं होतं आणि ही बाहेर रस्त्यावरती राहायला गेली होती. हे सगळं तुम्ही पाहिलंच होतं. आणि आता स्वतःच्या हाताने ते मंगळसूत्र काढून टाकलं, ते पण स्वतःच्या बहिणीसाठी. कारण की तिला असं काही त्रास नको व्हायला त्याच्यासाठी या भावनाने चक्क स्वतःचं मंगळसूत्र काढलं. तर मित्रांनो, या ठिकाणी एकच गोष्ट कळते की भावनाला तिच्या स्वतःच्या घरच्या लोकांपेक्षा तिच्या नवऱ्याच्या घरची अजिबात देखील महत्त्वाची नाही आहेत. म्हणजेच तुम्ही पाहिलं की सासरचे लोक, आपली रेणुकाताई, हे सगळे सिद्धू कोणच महत्त्वाचं नाही. सिद्धूचं एवढ्या वर्षाचं असलेलं प्रेम ह्या सगळ्याला काहीच आता अर्थ उरलेला नाही आहे. मग असं जर पाहायला गेलं भावनाच्या दृष्टिकोनातून, मला तुम्ही एकच सांगा मित्रांनो, त्यावेळेस मात्र आजीने फक्त भावनाचं मंगळसूत्र तोडून टाकलं होतं. ते पण तुम्ही पाहिलंच की किती मोठा वाद झाला होता त्यामुळे. आणि त्याच्यानंतर ह्या भावनाने चक्क असला मोठा पराक्रम केला की आपल्या सिद्धूला कायमचं स्वतःच्या आईपासून स्वतःच्या कुटुंबापासून तोडून ही बाई चक्क आता रस्त्यावरती राहायला गेली होती. मग आता तुम्ही सांगा, ह्या दळवींच्या लोकांनी अजूनपर्यंत किती सिद्धूला भोगायला लावायचं. कारण की आता सिद्धूला सारखी भावनाची आठवण येणार आणि भावना सिद्धूच्या आयुष्यातून आता हळूहळू निघून चाललेली आहे. तुम्ही पाहिलंच की आता ती दळवीच्या लोकांकडे राहायला जाणार असते. तर आता तुम्ही सांगा मित्रांनो, यामध्ये बिचाऱ्या सिद्धूची चूक काय, रेणुका काकूंची चूक काय. कारण की रेणुका काकू ह्या सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की सिद्धू आणि भावनाने त्यांच्या बाळाचा विचार करावा आणि ह्या गाडेपाटील कुटुंबाला आपलं एक नवीन वंशज म्हणून द्यावं. पण रेणुका ताईच्या हातामध्ये तर आता काही राहिलेलंच नाही. कारण की सगळा कारभार तर तुम्ही पाहिला ह्या भावनाच्या हातामध्ये होता. मग मला एक गोष्ट कळती, आजीच्या हातामध्ये ज्यावेळेस मात्र कारभार होता त्यावेळेस मात्र आजी किती पण क्रूरपणे वागू द्या मित्रांनो, पण ती एवढं तर असं काय वागत नव्हती ना जेणेकरून आपल्या सिद्धूला एवढं हर्ट होईल म्हणून. आता तुम्ही पाहिलंच की भावना सिद्धूची समजूत काढते आणि चक्क ह्या दळवींच्या लोकांकडे कायमची
शिफ्ट होते. आणि तुम्ही पाहिलंच ह्या आनंदीचं खूप मोठं पुराण देखील यात चालू आहे. म्हणजेच आता ह्या आनंदीला चक्क श्रीकांत इनामदार घेऊन परदेशात निघून चालला पण होता. पण या भावनाने आपल्या सिद्धूला असं काय ब्लॅकमेल केलेलं आहे तुम्ही पाहिलंच, की त्याच्यामुळे सिद्धू देखील ह्या आनंदीसोबत एवढा अटॅच झाला की चक्क आनंदीला आता या ठिकाणी ठेवण्यासाठी देखील तो तयार झालेला असतो श्रीकांत इनामदार. आणि त्याच्यामुळेच मात्र तुम्ही पाहिलं की सिद्धू आणि भावना ह्या दोघांमध्ये देखील आता स्वतःच्या बाळाचा त्यांनी थोडा पण विचार केलेला नसतो. पण मित्रांनो, हे सगळ्याला जबाबदार कोण असतं? फक्त ही भावना. कारण की भावना आणि ही दळवीचे लोक स्वतःला कोण समजतात काहीच कळायला मार्ग नाही. कारण की ह्या भावनाला ज्यावेळेस वाटतंय ती त्यावेळेस मात्र स्वतःचं सासर सोडून स्वतःच्या माहेराला निघून जाते. मग मित्रांनो, तुम्ही एकच गोष्ट सांगा ना मला, की ह्या मग घरामध्ये फक्त भावना बोलेल तसेच रूल जर असतील तर मग आजी आणि एवढ्या मोठ्या लोकांच्या घरामध्ये स्वतःची सासू रेणुका काकू देखील आहे, तिचा देखील हिने विचार घेतला पाहिजे. रेणुका काकूंचं मत देखील हिने लक्षात घेतलं पाहिजे, विचारात घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच हिने काय तो डिसिजन घेतला पाहिजे. पण ह्या ठिकाणी तर भावना स्वतःच्या मनाने सगळे काही निर्णय घेते आणि आपला सिद्धू तर भावनाच्या प्रेमात आंधळा आहे, तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे. आणि ह्या सगळ्याचा फायदा मात्र ही दळवींची लोक घेतात. असं किती दिवसापासून ही आजी म्हणजेच तुम्ही पाहिलेच की सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील ओरडू सांगत आहे. पण हे सगळं कोणाला कळायला मार्ग असेल तेव्हा ना, कारण की सगळ्यांना असं वाटतं की आजी फक्त सगळ्यांसोबत क्रूरपणे वागते, म्हणजेच ही आजी अजिबात देखील चांगली नाही. तर तुम्हाला दुसरीकडे पाहायला भेटेल चक्क हा जयंत कानिटकर आता फ्रेशली म्हणजेच खूप नव्याने आता चक्क दळवींच्या घरामध्ये एंट्री करतो. आणि त्याला पाहून मात्र ह्या दळवींच्या लोकांना काही देखील संशय येत नाही. त्यांना तर असं वाटतं की जयंतराव किती चांगले आहेत, त्यांनी एवढं सगळं एकट्यात भोगलं, त्यांनी एवढ्या सगळ्या गोष्टीला ते सामोरे गेले, त्यांनी इतक्या मोठ्या संकटाला तोंड दिलं. त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं वाटत असतं की जयंत कानिटकर म्हणजे खरंच खूप ग्रेट माणूस आहे. पण ह्या संतोषला महामूर्खाला कधी अक्कल यायची की त्याला सगळं काही सत्य माहीत आहे, ते सत्य तो कधी जगासमोर आणणार? कारण की बिचारा विश्वाच्या आयुष्यामध्ये किती संकट आली तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. तरी देखील मात्र बिचाऱ्याने सगळे दुःख विसरून ह्या जानूला तो भेटायला आला होता. पण शेवटी ह्या दळवींच्या लोकांनी आत्तापर्यंत कोणाला काय दिलंय तर ती ह्या विश्वाला देणार आहे. विश्वाला साधा ती नीट ह्या दुःखामध्ये आधार देखील देऊ शकत नाही, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर दुसरीकडे मात्र आता ह्या जयंतच्या डोक्यामध्ये जो भयानक प्लॅनिंग सिजत असतो तो म्हणजे एकच असतो की काही करून ह्या दळवींच्या लोकांना माझ्यावरती कोणता संशय येणार नाही असं वागायचं. आणि दुसरीकडे मात्र ह्या संतोषसोबत आता अशी काय डील करायची जेणेकरून हा संतोष कोणाला सत्य सांगणार नाही येते. पण मित्रांनो, आता फायनली तुम्ही पुढे अशा काही गोष्टी पाहाल त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये संतोषबाबतचा थोडा रिस्पेक्ट देखील वाढेल आणि तुम्हाला थोडा राग देखील येईल. कारण की हा संतोष आधीपासूनच लालची आहे, कारण की त्याच्यावरती संस्कारच तसे केलेले आहेत. कारण की ह्या लक्ष्मीला एवढ्या दिवस माहीत होतं, सोबत ह्या श्रीनिवासला देखील माहीत होतं की आपला मुलगा एवढा खोटारडा आणि एवढा चोरटा आहे, तरी देखील मात्र त्यांनी त्याला सुधारवण्याचा कधी प्रयत्न केला नाहीये. आता काही जरी झालं तरी तुम्हाला शेवटी माहीतच आहे की लक्ष्मी स्वतःला किती शहाणी समजते. कारण की ह्या लक्ष्मीला जर थोडी समज असते की आपली मुलगी आता सगळं काय विसरून गेलेली आहे, सगळं काय ती तिच्या आयुष्यामध्ये नव्याने सुरुवात करू पाहते, तर मग तिचं एक काम बनतं ना की ह्या जयंतला तिच्या आयुष्यात का ती परत इन्व्हॉल्व करून घेते. तिला असं वाटतं की जयंतरावांनी परत तिचं मन जिंकावं आणि परत त्या दोघांचं मी लग्न लावून देईल. मग मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट सांगा, आपल्या विश्वाला काय भेटलं? विश्वाने एवढ्या दिवस ह्या जयंतसोबत फाईट केली, एवढ्या दिवस जानूला त्या जयंतपासून लपवून ठेवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, त्याने स्वतःच्या आईला गमवलं फक्त आणि फक्त ह्या जानूसाठी. तर मग तुम्हीच सांगा मित्रांनो, आता ह्या सगळ्यामध्ये बिचाऱ्या विश्वाचा किती मोठा अपमान झाल्यासारखा आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे विश्वाच्या कुटुंबाने ह्या जानूला आसरा दिला. हे सगळ्याचं उपकार मात्र ह्या दळवींच्या लोकांनी सोडाच, पण ह्या दळवींच्या लोकांना असं वाटतंय तरी पण हा जयंत कानिटकर खूप ग्रेट आहे. मग तुम्ही सांगा मित्रांनो, आपल्या विश्वाने एवढी धडपड त्याच्या जीवाची केली, किती वेळा तरी त्या जयंत कानिटकरचा मार खाल्ला, मग ह्या सगळ्याचा त्याला काहीच फायदा झाला नाही. शेवटी ह्या जानूने आणि ह्या दळवींच्या लोकांनी शेवटी करायचं ते केलंच. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या जयंतचं सत्य जर लवकर एक्सपोज नाही ना झालं तर ही दळवींची लोक एवढी मूर्ख आहेत की चक्क ह्या जयंतसोबत परत जानूचं लग्न लावून देतील. कारण की हे लोक पूर्णपणे वेडी झालेले आहेत. कारण की ह्यांना फक्त ह्या जयंतचा पैसा दिसतो का काय दिसतं हे सांगता येत नाहीये. कारण की लक्ष्मी आणि श्रीनिवास यांना एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, एवढं ह्यांनी स्वतःचं कुटुंब आतापर्यंत चालवत आले ना, मग ह्यांना थोडी पण माणसं ओळखायला का कळत नाही. आणि ह्या लक्ष्मीला तर अजून पण वाटतं की तिच्या दादामध्येच अजून ॲटिट्यूड आणि इगो आहे. पण हिला एक गोष्ट कळा ना, गेल्या 40 वर्षानंतर तू जर ज्यावेळेस मात्र विश्वाच्या आईचा मृत्यू होतो त्यावेळेस मात्र त्या घरामध्ये एंट्री करत असतील तर तुझ्यासारखी स्वार्थी तर ह्या जगात कोणीच नाहीये असं म्हणायला काय हरकत नाही. आणि तुझ्या मुली पण अत्यंत सेम टू सेम तुझ्यासारख्याच आहेत. कारण की भावनाने थोडं देखील आपल्या सिद्धूचा, परत सिद्धूच्या आईचा, म्हणजेच पूर्णपणे तिच्या सासरच्या लोकांचा थोडा पण विचार नाही केला. तिने डायरेक्ट मंगळसूत्र काढून टाकलं. पण ज्यावेळेस मात्र आजीनेच हे सगळं केलं त्यावेळेस एवढा मोठा तमाशा उभा केला की सिद्धूला चक्क स्वतःच्या कुटुंबापासूनच तोडायला चाललेली ही भावना. तर मग मला मित्रांनो तुम्ही एकच गोष्ट सांगा, यामध्ये तुम्ही बघा सगळ्या गोष्टीचा विचार करा, मग ही दळवीची लोक किती स्वार्थी आहेत तुम्हाला कळतंय का? कारण की मित्रांनो, काही जरी पाहायला गेलं तरी शेवटी
शेवटी तुम्हाला एक गोष्ट समजेल की ह्या दळवींच्या लोकांनी पूर्णपणे दुसरीकडे विश्वाच्या आयुष्याचं पूर्णपणे वाटोळं केलं, तर आता थोड्या दिवसात सिद्धू आणि सिद्धूच्या घरच्यांचं देखील ही भावना देखील वाटोळं करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. कारण की ह्यांच्याकडून काही अपेक्षा करणं म्हणजे सगळ्यात मोठी चूक आहे. सिद्धूने भावनाला तिच्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी मिळवून दिल्या, कारण की त्या घरामध्ये एवढं मोठं स्थान दिलं की सिद्धू विसरून गेला की स्वतःच्या आईची जागा म्हणजेच आजीच्या नंतर त्याच्या आईची जागा आहे, तिच्या हातामध्ये घराचा कारभार गेला पाहिजे. पण कारभार गेला कोणाच्या? या भावनाच्या हातामध्ये. आणि ती स्वतःच्या मनाने काय निर्णय घेते हे तुम्ही पाहिलंच असेल. मला तर ही गोष्ट अजिबात देखील आवडली नाही की भावनाने स्वतःच्या कुटुंबासाठी चक्क सिद्धूच्या कुटुंबाची साथ सोडली, म्हणजे स्वतःच्या नवऱ्याची साथ सोडली. आणि त्याच्यापेक्षा देखील भयानक गोष्ट म्हणजे तिने ते मंगळसूत्र काढून टाकलं स्वतःच्या हाताने. मग मला एक गोष्ट सांगा मित्रांनो, मग आजीने केलं त्यावेळेस मात्र हिला का राग आला पाहिजे? त्यावेळेस मात्र आजी तर तिच्या घरातील किती मोठी व्यक्ती होती. मग या ठिकाणी भावनाची चूक आहे हे मान्यच करायला हवं यांनी. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की हा संतोष, कधी ना कधी बदललेला संतोष, मात्र चक्क ह्या जयंतकडून खूप सारे पैसे वसूल करतो. कारण की त्याला पैशाची गरज असते आणि त्याच्याकडे सगळ्यात मोठं सत्य हेच असतं की त्या बाईला ढकलून दिलं आणि ह्या जयंतमुळेच त्या विश्वाच्या आईचा मृत्यू झाला आहे. हे पुढे जाऊन मात्र संतोषला चांगलीच कल्पना येते आणि संतोष खूप सारे पैसे उकळतो जयंतकडून आणि स्वतःचं घर देखील बांधतो. आणि त्यावेळेस मात्र संतोष हा सेपरेट राहायला जातो विनासोबत. हा सगळा पुढचा ट्विस्ट आहे, तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, फायनली संतोषला आता लाज वाटते, कारण की ज्यावेळेस मात्र त्याला समजतं की विश्वाच्या घरच्यांचं आणि त्याचं काय मोठं नातं आहे ते, म्हणजे त्याला सगळं काही सत्य समजते की ती मरण पावलेली बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती आपली अत्यंत जवळची व्यक्ती होती. हे कळाल्याच्या नंतर संतोष म्हणतो की मी केलेलं पाप आता मला फेडायची वेळ आलेली आहे. आणि ह्या जयंतचा खरा सगळा काही चेहरा पोलिसांना सत्य सांगतो संतोष. आणि त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतचा खरा चेहरा उघडकीस येतो. पण तोपर्यंत मित्रांनो, असं काय काय मालिकेमध्ये घडतं की हे कळाल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण मी आहे ना मित्रांनो, तुम्हाला सगळ्या काही अपडेट मी वेळेत पोहोचवत जाईल. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडू न आवडू फक्त तुम्ही कमेंट करत राहा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे, कोणत्या टॉपिकवरती मी बोललं पाहिजे, प्लीज हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला सुरुवात करा. कारण की तुम्हाला माहितीच आहे की मी तुमच्या कमेंटनुसारच व्हिडिओ जास्तीत जास्त करून बनवत असतो. आणि मित्रांनो, माफ करा, काही कारणास्तव काल पण व्हिडिओ आला नव्हता. आणि मित्रांनो, इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येईल याची मी पूर्णपणे काळजी घेतो. फक्त थोडंसं काम चालू होतं माझं, त्याच्यामुळे व्हिडिओ येऊ शकले नाही. पूर्णपणे माफ करा मला. पण तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती पाहिजे याबाबत तुम्ही नक्की कमेंट करा. मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी व्हिडिओ बनवत राहील. नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.